तर दोन्ही पण टेस्ट करून बघूया. हे रताळ्याचं बघूया अगोदर. मस्त झालेले. हे भोपळ्याचं पण छान लागतं टेस्ट. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत उपवासाचे थालीपीठ. 2 प्रकारचे हे बनवलेलं आहे रताळ्यापासून, म्हणजे रताळ्याचं थालीपीठ आहे आणि हे लाल भोपळ्याचं बनवलेलं आहे. तर एकदम चविष्ट लागतात खाण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पहा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. आषाढी आलेली आहे तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आपल्याला साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात यापेक्षा जर वेगळं काही बनवायचं असेल आणि गडबडीच्या वेळेला झटपट काही बनवायचं असेल तर हा छान ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने बनवलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला साबुदाणा अगोदर धुवून घ्यायचा. तर साबुदाणा बुडेल इतपत पाणी ठेवायचे आणि 4-5 तासासाठी भिजत राहू द्यायचं आपल्याला. असंच मग छान भिजतो. वेळ नसेल तर 2 तासात सुद्धा भिजतो. काय करायचं, त्यात असं पाणी ठेवायचं आणि नंतर असं म्हणजे त्यामध्ये पाणी ठेवायचं 20 मिनिट. मग हाताने असा दाबून बघायचा. असं भिजट झालं की त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं. मग लवकर 2 तासामध्ये छान भिजतो. तर आपला हा साबुदाणा छान भिजलेला आहे. आपल्याला जेवढं आपण बनवतो आहे थालीपीठ लाल भोपळ्याचं, तर त्यासाठी काढून घ्यायचं आहे. 1 कप साबुदाणा काढून घ्यायचे. आपण 2 तर हा भिजलेला साबुदाणा. तर आता हे थालीपीठ बनवण्यासाठी हा साबुदाणा घेतला आहे. 1 कप. जर लागला अजून तरी वापरायचा आहे आपल्याला. हे 1/2 किलो लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे. हिरवी मिरची घेतली 5, अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि हे शेंगदाण्याचे दाण्याचं कूट घेतलं आहे 3 चमचे. तर अगोदर आपल्याला भोपळा कापून शिजवून घ्यायचा आहे. तर ह्या भोपळ्यातले बी काढून घ्यायचे आणि ह्याला कापून घ्यायचं आपल्याला. फक्त सर्व बी काढून घेतलेले. ह्याला काशीफळ भोपळा, डांगरसुद्धा म्हणतात आणि हे उपवासाला चालतं. आपला दुधी भोपळा जो असतो तो चालत नाही. कापून घ्यायचे. कापलं तरी चालेल, पण आपल्याला असंच उकडून घ्यायचं आहे. असं साल काढायला थोडंसं अवघड जातं. कापून झालेलं आहे. कढई ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये पाणी घालायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपण हा कापून घेतलेला भोपळा ही गाळणी ठेवायची आणि 6-7 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपला हा भोपळा छान शिजलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हा भोपळा थंड करून घ्यायचा आहे. आता आपला हा जो शिजलेला भोपळा आहे त्याचा गर काढून घ्यायचा आहे. खूप छान लागतात ह्याची थालीपीठ. आणि अगोदर खूप हे साल काढायला वेळ लागतो. हे असं झटपट काढता येतं. आपण याऐवजी बटाट्याचे नेहमीच बनवत असतो. प्रकारे आपल्याला सर्व भोपळ्याचा गर काढून घ्यायचा. तर आता हा भोपळ्याचा गर काढून झाला. ह्याला स्मॅश करून घ्यायचे. छान शिजलेला आहे, लगेच स्मॅश होतो. तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे साबुदाणा. जर अजून लागला तरी
घालायचं आहे. हे घालायचं आहे ठेचा आणि हे शेंगदाणा कूट आपण मीठ ठेच्यामध्येच वापरलेले. अजून भरपूर साबुदाणा लागणार आहे ह्याला. तर त्यामध्ये अजून पाऊण वाटी शेंगदाणा कूट घातला आहे आणि एक छोटी वाटी साबुदाणा. तर आता हे आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे. ह्याचं थालीपीठ लावून घ्यायचं आपल्याला. तर तवा ठेवला आहे तापायला. आपण त्यामध्ये घालायचं आहे तेल थालीपीठ बनवण्यासाठी. तर आता तवा तापला, आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे. भोपळा असल्यामुळे याला तिखटपणा थोडा कमी असतो. तर आता फ्लेम कमी करायची आणि 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आता 5 मिनिट झालेले. ह्याचं झाकण काढायचं आहे आणि असंच ठेवायचं आहे आपल्याला परत 5 मिनिट न झाकण ठेवता. तळून घ्यायचे. मस्त झालेले, खमंग भाजले. थोडंसं तेल टाकायचे. तर थोडंसं तेल टाकायचे आणि ह्याला परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. म्हणजे छान भाजले जाते खालची साईड पण. अशा प्रकारे 5 मिनिट झालेले. तर आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे, बघू शकता मस्त असं. घ्या. तर आपल्याला अजून बनवून घ्यायचे असेच. तर अशा प्रकारे आपले लाल भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत मस्त. तर अशा प्रकारे तयार आहेत आपले लाल भोपळ्याचे थालीपीठ उपवासाचे. मस्त असे बनतात, बघू शकता. खूप छान झालेले. तर आता आपण दुसरे थालीपीठ बनवणार आहोत. तर आपल्याला बनायचे रताळ्याचे थालीपीठ. रताळ्याऐवजी तुम्ही बटाटे वापरले तरी चालतील. आणि हा साबुदाणा भिजला आहे, हा घ्यायचा आपल्याला एक वाटीभर काढून. तर आता वाटीभर साबुदाणा आणि हे रताळे घेतलेले आहेत अर्धा किलो. हे मीठ आहे अर्धा चमचा, 6-7 हिरवी मिरची, आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि शेंगदाण्याचं कूट. आणि अजून जर लागलं तर साबुदाणा वापरायचा, कूट पण वापरायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार. आता आपल्याला रताळे शिजायला ठेवायचे. तर हे न साल काढता आपल्याला असेच ठेवायचे. साल काढून घेतले तरी चालतील. स्वच्छ धुवून घेतलेले दोन वेळा. त्याला भरपूर माती असते, तर ते स्वच्छ धुवूनच घ्यायचे. आता उकडण्यासाठी ठेवायचे. कढईत पाणी ठेवले. तर कढईमध्ये पाणी ठेवले, त्याला उकळी येऊ द्यायची. तर हे 8-9 मिनिटानंतर बघूया. तर रताळे आपले छान उकडलेले आहेत. ह्याचं साल काढून घ्यायचं आपल्याला. तर अशा प्रकारे सर्व रताळ्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे. तर आता हे उकडलेले रताळे स्मॅश करून घ्यायचे. छान शिजलेले बघू शकता. तर मस्त झालेले आता स्मॅश. तर रताळे थंड होते तोपर्यंत आपण ठेचा बनवून घ्यायचा. तर ही 5-6 हिरवी मिरची, मीठ आणि हे अर्धा इंच आलं, त्याचा ठेचा बनवून घ्यायचा. तर आपला ठेचा तयार झालेला आहे.
तर आता हे रताळ्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. त्यामध्ये आपण बनवून घेतलेला ठेचा, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि अंदाज बघून अजून साबुदाणा घालायचा आहे गरज लागली तर. तर अर्धी वाटी साबुदाणा अजून मिक्स करायचा आहे. तर हे मिश्रण तयार झालेले. आता तवा गरम झालेला आहे, तेल टाकायचे. तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल. आणि आता हे जे थालीपीठाचं पीठ बनवून घेतलं ह्याचं थालीपीठ लावून घ्यायचं. तर ह्याला थोडं हाताने प्रेस करायचे. तर आता हे छान थापून झाले. 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आणि फ्लेम कमीच ठेवायची, वाढवायची नाही. नाहीतर काय होईल, ते वरून करपल्या जाईल आणि आत कच्चं राहील. त्यामुळे फ्लेम कमीच ठेवायची. तर आता 5 मिनिट झाले. त्याला असं न झाकण ठेवता असंच आपल्याला वाफवून घ्यायचं, म्हणजे असं भाजू द्यायचं 3-4 मिनिट. तर 3 मिनिट झाले, पलटून घ्यायचे. तर अजून 3-4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि दुसरी साईड पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची. तर 3-4 मिनिट झाले, पलटून घ्यायचे. मस्त भाजलेले. तर अशा प्रकारे थालीपीठ तयार झालेले काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे. अशा प्रकारे आपले अशा पद्धतीने आपले 2 प्रकारचे थालीपीठ दोन्ही पण टेस्ट करून बघूया. हे रताळ्याचं बघूया अगोदर. मस्त झालेले. हे भोपळ्याचं पण छान लागतं टेस्ट. पीठ तयार झालेले आहेत. हे आहे रताळ्याचं थालीपीठ आणि हे लाल भोपळ्याचं. तर एकदम मस्त लागतात आणि लाल भोपळा उपवासाला चालतो, तर आपण त्याचे बनवलेले आहेत आणि मस्त लागतात टेस्ट आणि झटपट होणारा पदार्थ आहे. तर ह्या एकादशीला अशा पद्धतीने थालीपीठं बनवून पहा, एकदम पौष्टिक आहेत. तर कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.